गणपतीपुळे समुद्रात भयंकर प्रकार। पाण्यात खेळणारे धावत बाहेर पळत आले। समुद्र किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरू होतं। लाटा येत होत्या, जात होत्या। काही जण किनाऱ्यावर उभे राहून समुद्राकडे पाहत होते, तर काही पाण्यात उतरून आनंद घेत होते। पण अचानक काहीतरी असं दिसलं की काही क्षणांपूर्वी निवांत दिसणाऱ्या त्या किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला। पाण्यात असलेले अनेक जण घाईघाईने बाहेर येऊ लागले। काहींच्या चेहऱ्यावर भीती होती, काही जण जोरजोरात ओरडत होते, तर काही जण नेमकं काय घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते। त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही पुढे काय घडणार आहे याची कल्पना नव्हती। काही मिनिटांपूर्वी हसत खेळत असलेला एक गट अचानक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता। समुद्र तसाच होता, लाटा तशाच होत्या, पण वातावरण मात्र पूर्णपणे बदललेलं होतं। सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी किनाऱ्यावर जमली होती। दूरवरून आलेले अनेक जण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत समुद्राचा आनंद घेत होते। त्यांच्यामध्येच एका मित्रांच्या गटाचाही समावेश होता। हा गट विशेष उत्साहात दिसत होता। प्रवासाचा थकवा विसरून सर्वजण समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवत होते। सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं। कुणी फोटो काढत होतं, कुणी समुद्राच्या लाटांमध्ये भिजत होतं, तर कुणी किनाऱ्यावर उभं राहून गप्पा मारत होतं। पण काही वेळानंतर लोकांच्या नजरा एका दिशेने खिळू लागल्या। काहीतरी वेगळं घडत असल्याचं जाणवत होतं। काही लोकांनी अचानक हातवारे करायला सुरुवात केली। काही जण मोठमोठ्याने ओरडत होते। किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांना सुरुवातीला हा नेमका प्रकार काय आहे हे समजत नव्हतं। काहींना वाटलं कुणी विनोद करत असेल, तर काहींनी तो साधा गोंधळ असेल असं गृहीत धरलं। पण क्षणोक्षणी परिस्थिती गंभीर होत गेली। समुद्राकडे पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती, गर्दी वाढत होती, चेहऱ्यावरची चिंता वाढत होती आणि याच दरम्यान काही लोक धावत धावत मदतीसाठी पुढे जात होते। किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिकांना काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव झाली। त्यांनी तातडीने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला। काही जण पाण्याच्या दिशेने गेले, तर काहींनी प्रशासनाला माहिती देण्यासाठी धाव घेतली। गर्दीतील अनेकांना अजूनही नेमकं काय झालं याची कल्पना नव्हती। फक्त एकच गोष्ट स्पष्ट दिसत होती, काहीतरी बिनसलं होतं आणि ते साधं नव्हतं। वेळ पुढे सरकत होती। समुद्राच्या दिशेने पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं काय घडलं? एवढी धावपळ का सुरू आहे? लोक इतके घाबरलेले का दिसत आहेत? थोड्याच वेळात अधिक लोक घटनास्थळी जमा झाले। परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते। काही जण एकमेकांकडून माहिती घेत होते, काही जण दूर उभे राहून समुद्राकडे पाहत होते। समुद्र किनाऱ्यावरील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं। काही वेळापूर्वीचा आनंद, उत्साह आणि गोंगाट गायब झाला होता। त्या जागी चिंता, भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली होती। दरम्यान मदतीसाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या। समुद्राकडे बारकाईने लक्ष दिलं जात होतं। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता। लोकांच्या चर्चेनं उधाण आलं होतं। प्रत्येकाकडे वेगवेगळे अंदाज होते, मात्र अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणालाही काही निश्चित सांगता येत नव्हतं। घटनेनंतर किनाऱ्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी समुद्रापासून दूर राहणं पसंत केलं। काही जणांनी आपली सहल अर्धवट सोडण्याचाही निर्णय घेतला। वेळ जसा पुढे जात होता तसतसा तणाव वाढत होता। सर्वांच्या नजरा एकाच गोष्टीवर खिळल्या होत्या, पुढे काय माहीत काय येणार? घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी अशा प्रकारचा प्रसंग प्रथमच पाहिल्याचं सांगितलं। काहींच्या मते सर्व काही क्षणात घडलं। या दरम्यान प्रशासन आणि बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं। परिस्थितीचा आढावा घेतला जात होता। किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। काही जण शांतपणे घडामोडी पाहत होते, तर काही जण सतत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते। समुद्र मात्र तसाच होता, लाटा तशाच येत जात होत्या, पण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांसाठी तो दिवस पूर्णपणे बदलला होता। आता सर्वांना उत्तर हवं होतं, नेमकं काय घडलं? इतकी धावपळ का झाली? लोक घाबरून बाहेर का आले? आणि अखेर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुट्टीसाठी आलेल्या 19 जणांच्या एका गटातील काही पर्यटक समुद्रात उतरले असताना अचानक वाढलेल्या लाटांमुळे आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यापैकी 5 जण खोल पाण्याकडे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यानंतर शोध आणि बचाव मोहीम तातडीने सुरू करण्यात आली। याच घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर एकच खळबळ उडाली होती आणि पाण्यात असलेले अनेक जण घाबरून धावत बाहेर आले होते। सध्या प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असून पुढील अधिकृत माहितीची अपेक्षा आहे।